किशनराव काही दिवसांपूर्वी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. जोपर्यंत ते सरकारी नोकरीवर होते तोपर्यंत त्यांना चांगला पगार आणि सुविधा मिळत होत्या. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते आणि दर महिना पेन्शन मिळणार होती ती वेगळीच. किशनराव आणि यमुनाताई यांना 2 मुले होती. दोन्ही मुले बँगलोर येथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होती. किशनराव त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे 2 खोल्यांच्या एका छोट्याशा घरात राहत होते. बाबा रिटायर झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुभाष आईबाबांना त्यांच्यासोबत बँगलोरला घेऊन जाणार होता. तो आईबाबांना म्हणाला, आईबाबा तुम्ही दोघांचं इथे राहणं मला अजिबात आवडत नाही. तुम्ही माझ्याबरोबर बँगलोरमध्ये राहायला चला. तेव्हा त्यांचा लहान मुलगा वामन त्यांच्याकडे हट्ट करायचा की आईबाबा तुम्हाला तर माझ्यासोबतच राहावं लागेल. दोन्ही मुलांचं आपल्या आईबाबांवर असलेले प्रेम पाहून यमुनाताईंचं तर आनंदाने मन भारावून जायचं. त्या आपल्या पतीला म्हणायच्या, अहो आपण किती नशीबवान आहोत ना, आपली दोन्ही मुलं आपल्यावर किती प्रेम करतात. तेव्हा किशनराव म्हणायचे, हो यमुना, आपण खूप नशीबवान आहोत. नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून आपली दोन्ही मुलं आपल्यावर एवढं प्रेम करतात. पण तरी किशनराव आपल्या मुलांकडे जाणे टाळायचे. ते दोन्ही मुलांना म्हणायचे, जोपर्यंत आमची जोडी सही सलामत आहे तोपर्यंत आम्हाला इथेच राहू द्या. ह्या घरातच राहू द्या. ह्या घरात मला आपलेपणा वाटतो आणि तसे दुसऱ्या शहरात गेल्यावर आमचं मन तिथे लागणार नाही. पण यमुनाताईंना आपल्या मुलांसोबत राहावं वाटायचं. मुलांसोबत राहावे असंच वाटायचं. किशनराव हसत म्हणायचे, जेव्हा मी हे जग सोडून जाईन ना तेव्हा तुला तुझ्या मुलांकडेच तर राहायचं आहे ना. असं बोलल्यावर यमुनाताई नाराज व्हायच्या आणि म्हणायच्या, असं वाईट साईट काही बोलू नका. मी रोज देवाकडे प्रार्थना करते की मला सुवासिनीचं मरण येऊ दे. काही महिन्यांनी त्यांची दोन्ही मुलं आपल्या पत्नीसह आईबाबांकडे आली होती. बोलता बोलता त्यांनी बाबांकडे रिटायरमेंटच्या पैशांचा विषय काढला. दोघेही म्हणाले, बाबा तुम्हाला माहिती आहे ना, बँगलोरमध्ये आम्ही दोघेही भाड्याच्या घरात राहतो. आमच्या पगारातून आम्ही दोघांनी घर खरेदी करण्यासाठी पैसे जमवले आहेत, पण तरी काही पैसे कमी पडत आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रिटायरमेंटचे जे काही पैसे तुम्हाला मिळाले आहेत ना ते तुम्ही आम्हाला देऊन आमची मदत करावी. त्यावेळी किशनराव मुलांना पैसे देण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यामुळे दोन्ही मुले दुसऱ्या दिवशी बँगलोरला निघून गेली. मुलांच्या बोलण्याचा बाबा विचार करत बसलेले असतात. तेव्हा आई तिथे येते आणि म्हणते, अहो माझं एक ऐकाल का, काल सुभाष आणि वामन तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे मागत होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना पैसे द्यावेत आपण. आज नाही तर उद्या आपलं जे काही आहे ते त्यांचंच तर आहे. त्यांच्यावरच तर अधिकार आहे ना त्याचा. यमुनाताई आपल्या पतीला समजावतात. पण किशनराव खूप व्यावहारिक विचार करणारे व्यक्ती होते. त्यांना इतक्यात आपल्या मुलांना पैसे द्यायचे नव्हते. ते आपल्या पत्नीला म्हणाले, यमुना तू जे काही बोलत आहेस ते बरोबर आहे. ठीक आहे, तू म्हणतेस त्याप्रमाणे मी मुलांना पैसे देईन. पण देव न करो उद्या आपल्या दोघांपैकी कोणाला एखादा जर मोठा आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली तर तेव्हा आपण कोणाकडे हात पसरवायचे. आणि मला मान्य आहे की आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. पण तरीही आजकाल कुणाची बुद्धी कधी बदलेल सांगता येत नाही ग. आणि तसे ते पैसे आपल्या म्हातारपणासाठी आहेत. यमुना, अनेकदा आपण पेपरमध्ये वाचतो आणि न्यूज चॅनलवर देखील पाहतो, आजकालची मुले आपल्या आईवडिलांबरोबर कसे निर्दयीपणे वागतात. आणि हे बघ, असे पैशांचे निर्णय भावूक होऊन घ्यायचे नसतात. यावर यमुनाताई म्हणतात, असा का विचार करत आहात तुम्ही. मी सांगते आपली मुली अशी कधीच वागणार नाहीत. आणि तुम्ही असा का विचार करत नाहीत, जर त्यांना फक्त तुमचेच पैसे हवे असतील तर त्यांनी स्वतःच्या कमाईतून घर घेण्यासाठी पैसे जमवलेच नसते. आणि त्या पैशातून ते घरच तर घेत आहेत, मग त्यात वाईट काय आहे. आई वडील या नात्याने आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना मदत करावी. आणि आपल्याला पेन्शनचे पैसे तर दरमहा मिळत आहेतच की, यातून आपण आपला इतर खर्चही करू शकतो. यमुनाताई असं बोलल्यानंतर पुढे किशनराव काहीच बोलले नाहीत. आणि त्यानंतर किशनरावांनी रिटायरमेंटची अर्धी रक्कम दोन्ही मुलांना देऊन टाकली. काही दिवसातच सुभाष आणि वामनने बँगलोरमध्ये स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केले. पाहता पाहता 3 वर्ष लोटली.
आता यमुनाताई सारख्या आजारी पडू लागल्या होत्या. वयामानानुसार त्या आजारी पडू लागल्या होत्या. त्यांना भूक लागणे कमी झालं होतं आणि काही खाल्लं की उलटी व्हायची. त्यांना खूप वेळा डॉक्टरकडे चल म्हणायचे ते, पण यमुनाताई यांचं बोलणं टाळत होत्या. एके दिवशी किशनरावांना जाणवले की यमुनाताईंचे शरीर पिवळे होत चालले आहे. म्हणून त्यांनी जबरदस्तीने आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना भरती करून घेतले आणि काही टेस्ट केल्या आणि त्यात निदर्शनास आले की यमुनाताईंचा लिव्हर खराब झाला आहे. डॉक्टरांनी किशनरावांना बोलावून याबद्दल सर्व काही सांगितले आणि एका महिन्याच्या आत लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला त्यांनी दिला. किशनराव खूप घाबरले, पण डॉक्टरांनी वेळेत जर ऑपरेशन झाले तर यमुनाताईंचा जीव वाचवता येऊ शकतं असंही सांगितलं. त्यांनी ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये येईल असं सांगितले आणि सोबत लिव्हरचा काही भाग देण्यासाठी डोनर लागेल असेही सांगितले. हे सर्व ऐकून किशनराव खूप बेचैन झाले. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. त्यांनी पटकन आपल्या दोन्ही मुलांना फोन केला आणि मुंबईला येण्यास सांगितले. ते खूप टेन्शनमध्ये आले होते, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि ते आपल्या पत्नीसमोर गेले. यमुनाताई म्हणाल्या, डॉक्टर काय बोलले? किशनराव म्हणाले, काही खास नाही, थोडंसं लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि त्यासाठी एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल असे डॉक्टरांनी सांगितलं आहे. यावर यमुनाताई गप्प बसल्या, काहीच बोलल्या नाहीत. डॉक्टरांनी किशनरावांना सांगितले की पैशांची आणि डोनरची व्यवस्था झाली की हॉस्पिटलमध्ये लगेच कळवा. तसेच त्यांनी काही महत्त्वाची औषधं लिहून दिली आणि औषधे विकत घेऊन किशनराव आणि यमुनाताई आपल्या घरी गेले. जेव्हा मुले घरी आली तेव्हा किशनरावांनी आईच्या आजाराबद्दल आपल्या मुलांना सांगितले. ते म्हणाले, माझा ब्लड ग्रुप तुझ्या आईच्या ब्लड ग्रुपशी मिळतो, मी तुझ्या आईला लिव्हर डोनेट करू शकतो. पण आता या वयामध्ये लिव्हर डोनेट करणं म्हणजे रिस्क घेण्यासारखं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुभाष आणि वामन, तुम्ही दोघेही उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचं ब्लड ग्रुप चेक करून घ्या. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशनची व्यवस्था करता येईल. आणि हो, ऑपरेशनचा खर्च 20 ते 25 लाख रुपये सांगितला आहे डॉक्टरांनी. मुलांना, तुम्हाला तर ठाऊक आहेच ना की मी माझ्या रिटायरमेंटचे सगळे पैसे मी तुम्हा दोघांनाही दिले आहेत अर्धे अर्धे. आता माझ्याजवळ काहीही नाही आहे, त्यामुळे आता ऑपरेशनचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. लिव्हर द्यावे लागणार आहे हे ऐकून दोघेही घाबरले, पण आपल्या वडिलांसमोर दोघेही गप्प राहिले आणि दुसऱ्या दिवशी आपला ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी विचार केला होता की ब्लड ग्रुपचा मॅच होईलच असे नाही आणि डोनर मिळाला नाही तर पैसे देखील द्यावे लागणार नाहीत. पण ब्लड ग्रुप चेक केल्यावर समजलं की दोन्ही मुलांचा ब्लड ग्रुप आईशी जुळतोय आणि हे ऐकून किशनरावांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाच्या भरात आपल्या मुलांना विचारले. आनंदाच्या भरात किशनरावांनी आपल्या दोन्ही मुलांना विचारले, मग केव्हा करायचं तुमच्या आईचं ऑपरेशन? सुभाष आणि वामन एकमेकांकडे पाहू लागले. बाबा पुढे म्हणाले, तुम्हा दोघांपैकी ज्याला आपल्या आईचं लिव्हर द्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज द्या. कारण मला असे वाटते आहे लवकर ऑपरेशन होऊन तुमची आई बरी होऊन घरी यावी. लिव्हर डोनेट करण्याच्या भीतीने दोघेही घाबरले होते. धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला तर ठाऊक आहे की मला खूप लहान मुलं आहेत आणि मी जर ऑफिसमध्ये न जाता घरीच बसून राहिलो तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? तुम्ही दादाला सांगा आईला लिव्हर द्यायला. असे बोलून त्याने आपली बाजू झटकून टाकली. किशनरावांनी आपल्या मोठ्या मुलाकडे पाहिले तर तो हाताची घडी घालून उभा होता. हाताची घडी घालून बाबांकडे पाहत होता. बाबा त्याच्याकडे येताच तो म्हणाला, बाबा मलाही वाटते आई लवकरात लवकर बरी व्हावी, पण मी तुमच्या सुनेला ह्याविषयी बोललो असता ती म्हणाली की आईचं आता वय झालं आहे, पण माझ्यासमोर तर पूर्ण आयुष्य पडलं आहे, त्यामुळे तिला ही रिस्क घ्यायची नाही. आणि बाबा मला तिचे हे बोलणं बरोबर वाटतं आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या तोंडून असे स्वार्थीपणाचे शब्द ऐकून बाबा सुन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना विश्वास बसत नव्हता की आपलीच मुलं स्वतःच्या आईसाठी असा विचार करतील. बरीच रात्र झाली होती म्हणून दोघेही भाऊ झोपायला गेले, पण किशनरावांची झोप मात्र पूर्णपणे उडाली होती. त्यांच्यासमोर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लग्न झाल्यानंतर 6 वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हते. मूल होण्यासाठी त्यांनी किती देवांना नवस केले,
किती दवाखाने दाखवले तेव्हा दवाखाने केले तेव्हा कुठे सुभाषचा जन्म झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी किशनरावांनी पाहिले की सुभाष आणि वामन बँगलोरला जाण्याची तयारी करत आहेत. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघांना लिव्हर द्यायचे नसेल तर नका देऊ, पण आता लगेच पैशांची व्यवस्था करा, कारण मी तुमच्या आईला लिव्हर देण्याचे ठरवले आहे. यावर लगेच मोठा मुलगा म्हणाला, बाबा ते पैसे तर घर घेण्यासाठी खर्च झाले, आता आमच्याकडे पैसे नाही आहेत बाबा. एवढा धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला असं वाटत नाही का आईवर एवढे पैसे खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखे आहे. आणि असंही जर आईचं ऑपरेशन झालं तर आई अशी आणखी किती दिवस जगणार आहे? जास्तीत जास्त 1 नाही तर 2 वर्ष. मग त्यासाठी एवढी रक्कम खर्च करणे योग्य आहे का? पैसे मागताना जरा तरी विचार करायचा ना बाबा. असे बोलून दोघे आईला न भेटताच बँगलोरला सरळ निघून गेले. साधारण 1 आठवड्यानंतर दोन्ही मुले पुन्हा परत आली. दोघे भयंकर रागात होते. ते आपल्या बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही असं कसं काय वागू शकता? आणि कोणता बाप आपल्या मुलांवर केस ठोकतो? तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते आमचे कर्तव्य होते. जगातील प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना शिकून मोठं करतात, आणि याचा अर्थ असा नाही की ती सर्वजण आपल्या मुलांवर केस करतील. धाकटा मुलगा म्हणाला, हे सर्व करून समाजात तुमचीच बदनामी होईल हे ठाऊक आहे का तुम्हाला बाबा? हे ऐकून किशनराव रागाने म्हणाले, तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात. बदनामी तर होईलच ना, पण ती माझी नाही, ती तुमची होईल. आईच्या उपचारासाठी मला तुमच्यावर केस करावी लागली. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐकू मुलांनो, मी एक बाप म्हणून तुम्हाला माफ करू शकतो, कारण तुमच्या आईला लग्न करताना 7 वचनं दिली होती. त्या 7 वचनांमध्ये एक वचन असंही होतं की मी तिच्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. सुभाष बाळा, तुला माहिती नाही म्हणून सांगतोय, तुझ्या जन्माआधी तुझी आई सरकारी नोकरी करत होती, पण जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या संगोपनासाठी तुझी व्यवस्थित काळजी घेता यावी यासाठी तिने सरकारी नोकरीचा त्याग केला. तिने विचार केला की माझ्या मुलापेक्षा पैसा मला महत्त्वाचा नाही आहे. पैसा सर्व काही असू शकत नाही. आणि आज जेव्हा तुझी आई जीवन मरणाच्या दारात आहे, तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे, तेव्हा तिच्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैसे बर्बाद होतील असं वाटत आहे का तुला? आणि वामन, तू लहानपणी तापाने फणफणत होता त्यावेळेस तुझ्या आईने मी घरात नसताना तुला उचलून पायी डॉक्टरांकडे नेलं होतं, कारण डॉक्टरांनी घरी येण्यासाठी जास्त पैसे मागितले होते आणि त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते. आज तोच मुलगा असं बोलतोय की मरण तर सर्वांना येणारच आहे. एक ना एक दिवस सर्वांना हे जग सोडून जायचं आहे, आणि ह्या वयात आईवर लाखो रुपये का खर्च करायचे? मुलांनो, तुम्ही बँगलोरमध्ये शिकण्याचा हट्ट केला आणि हा हट्ट आम्ही पूर्ण केला, कारण पुढे जाऊन शिकून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल. तुमच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत यासाठी आम्ही आमचं राहतं घर विकलं, आणि आता 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात देखील आम्ही आनंदाने राहतोय. अरे आम्ही दोघांनी तुमच्यासाठी काय नाही केलं, आणि आज तुम्ही लोक स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैसे देण्यासाठी नकार देत आहात. मला तर ह्या गोष्टीचं वाईट वाटत आहे. ज्यावेळेस तुमच्या आईला तुमचं हे असली स्वार्थी रूप कळेल त्यावेळेस तिला किती यातना होतील, किती त्रास किंवा दुःख होईल, तिला काय वाटेल त्या माऊलीला. सुभाष म्हणाला, अहो बाबा तुम्ही जरा विचार कराल का? 20 ते 25 लाख ही काही छोटी रक्कम नाही. आणि काय गॅरंटी आहे हो आईचं ऑपरेशन झाल्यावर नीट होईल म्हणून? ते मुलांना माझा विचार झाला आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या बायकोचं ऑपरेशन होऊ द्यायचं आहे. अरे बाबांनो, तुम्ही जरा विचार करा. पैसा नसेल तर तो आपण कमावू शकतो, पण तुमची आई जर एकदा गेली तर काही केलं तर ती पुन्हा येऊ शकणार नाही आहे. मी तर हे आमचे राहते घर देखील विकायला तयार आहे. याचे 10 लाखांपेक्षा जास्त देणार नाहीत कुणी. तुम्ही आईच्या ऑपरेशनसाठी पैसे द्यायला सरळ नकार दिला होता, त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, आणि म्हणून मला कायद्याचा वापर करावा लागला. तुमच्या विरुद्ध केस दाखल करावी लागली. घर घ्यायला मी तुम्हाला जे पैसे दिले होते ते पैसे मला आता कृपा करून परत करा. दोन्ही मुले म्हणाली, बाबा तुम्ही आधी केस मागे घ्या. पण किशनरावांनी केस मागे घेण्यास नकार दिला. काही वेळाने जेव्हा किशनराव आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा यमुनाताई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या. त्यांनी विचारलं, तुम्ही सारखे बाहेर कुठे जाता? मला आजकाल चांगलं वाटत नाही आहे.
सतत तुम्ही माझ्याजवळ बसावं असं वाटतं आणि तुम्ही माझ्याजवळ बसायचं सोडून मला एकटीला सोडून बाहेर निघून जात आहे. मी पूर्ण दिवसभर पेपर आणि टी व्हीच पाहत बसते. यावर किशनराव म्हणाले, अगं यमुना, आता काही दिवसात तुझं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी मी डॉक्टरांना भेटायला जातो. यमुनाताई म्हणाल्या, बरं ठीक आहे. त्यापुढे म्हणाले, अहो खूप दिवस झाले सुभाष आणि वामन मला भेटायला का बरं आले नाहीत? किशनराव शांत बसले. मनात म्हणाले, यमुना, तुला कसं सांगू, आता आपली मुलं आपली राहिलेली नाहीत, स्वार्थी आणि मतलबी झाली आहेत आणि तुला तुझ्या मुलांबद्दल सांगून आणखी त्रास करून द्यायचा नाही मला तुला. त्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टाने 2च दिवसात केसला सुरुवात केली. जज साहेब देखील चकित झाले. एका बापाला आपल्याच मुलांवर यासाठी केस करावी लागली होती की मुलांना आईवर उपचार करणे म्हणजे त्यांना पैसे वाया घालवण्यासारखे वाटते. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले, आज तीच मुले आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाही. 3 दिवसांनी कोर्टाने असा निकाल दिला की एका आठवड्यात दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले रिटायरमेंटचे पैसे व्याजासकट परत करावेत. जर त्यांना हे शक्य झाले नाही तर त्या घराचा लिलाव करण्यात येईल आणि त्या पैशांतून किशनराव यांच्या पत्नीवर उपचार केले जातील. कोर्टाबाहेर उभे असलेल्या मीडियाने ही केस हायलाईट करायला सुरुवात केली. 2 कलियुगी मुलांचा पराक्रम. आजचा हा निकाल पुढे येणाऱ्या पिढीसाठी एक उदाहरण बनणार आहे. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा आई वडील त्यांची काळजी घेतात, त्यांचे पालनपोषण करतात, आपल्या घासातला घास देतात, त्यांना शिकवून मोठं करतात. त्यामुळे मोठे झाल्यानंतर मुलांची देखील ही जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा, आईवडिलांना सांभाळावं, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण कराव्यात. कोर्टाचा निर्णय ऐकून दोन्ही मुले अवाक झाली. सर्व लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. आता त्यांना समजले की त्यांनी निर्लज्जपणाचं कृत्य केले आहे. मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. घरी गेल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुभाषने आपल्या बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, मी आईला लिव्हर डोनेट करायला तयार आहे आणि ऑपरेशनसाठी लागतील तेवढे पैसे करण्यास तयार आहे. तेवढा धाकटा वामन म्हणाला, नाही दादा, तू आईला लिव्हर डोनेट करणार आहेस तर मी ऑपरेशनचा सगळा खर्च देईन. किशनराव म्हणतात, मुलांना माझी एक विनंती आहे, तुमच्या आईला ह्या केसबद्दल मी काहीच बोललो नाही आणि तिला यापुढेही याबद्दल समजता कामा नये काहीच. दोन्ही मुले मान खाली घालून उभे होते. आता किशनराव उशीर न करता दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटतात. डॉक्टरांनी 2 दिवसांनी ऑपरेशन करू असे बोलले आणि यमुनाताईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले. आता किशनराव निश्चिंत झाले. आता काही दिवसात आपली पत्नी पूर्वीसारखी स्वस्थ होईल आणि त्यांचा विश्वास वाटू लागला त्यांना. डॉक्टरांबरोबर चर्चा केल्यानंतर दोन्ही मुलांसह ते घरी आले. घरी आल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले. त्यांनी पाहिले त्यांची पत्नी पेपर वाचता वाचता झोपली होती. ते म्हणाले, यमुना उठ, आम्ही आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोय. डॉक्टरांनी आजच तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितलं आहे. बघ, आपली दोन्ही मुलं तुला भेटायला आली आहेत बघ. किशनराव यमुनाताईंच्या हातातून पेपर काढून घेत होते आणि त्यांना जाणवलं की त्यांच्या पत्नीचे हात थंड पडले आहेत. त्यांना समजलं की त्यांची पत्नी हे जग सोडून निघून गेली आहे. किशनराव थरथर कापू लागले. दोन्ही मुले आईला उठवू लागली. मुलांना आता पश्चाताप होऊ लागला. आपल्याकडे बराच वेळ होता, पण केवळ स्वार्थीपणामुळे आणि पैसे वाचवत यासाठी आज आपण आईला कायमचे गमावून बसलोय. किशनरावांनी पेपर बाजूला ठेवताना दिसले. वरच्याच पानावर त्यांच्या केसबद्दलची मोठ्या ठळक अक्षरात बातमी होती, कलियुगातील मुलांचा पराक्रम. मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणेन, आयुष्य म्हणजे एक दिवा आहे आणि त्याच दिव्याला उजेडात आणणारी बात म्हणजे आपले आईबाबा आहेत. ज्या मुलांना पैसा सर्व काही असे वाटते तर ते पैसे देऊन सर्व काही विकत घेतील, पण त्यांना आईसारखा स्वर्ग आणि बाबासारखी सावली कुठेही मिळणार नाही. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.